रोल? एकतर लोकांचा सिनेमा ही चळवळ जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रात उभा राहिलेली आहे. ह्या चळवळीचा पहिला हा लोकवर्गणीतला सिनेमा आहे चल हल्ला बोल. चल हल्ला बोल हा सिनेमा चळवळीचाच आहे. याच्यामध्ये 1974-75 साली जे चळवळ महाराष्ट्रावर उभा राहिली होती, दलित पॅंथर आणि युवा क्रांती दल, हा बेस असलेला हा सिनेमा आहे. हा सिनेमा तयार करण्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले, कारण अशा विषयाला मोठे भांडवलदार, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या हात घालत नाहीत. त्याचंही कारण आम्हाला समजलं होतं की प्रत्येकजण घाबरतोय सेन्सॉर बोर्डाला, कारण हे विषय बनवण्यासाठी, निर्माण करण्यासाठी अनेक कंपन्या, अनेक फायनान्सर तयार आहेत. फक्त त्यांच्या मनामध्ये भीती आहे सेन्सॉरची की सेन्सॉर असे विषय पास करत नाही, मग आम्ही पैसे का लावू. म्हणून मी आणि आमच्या चळवळीच्या लोकांनी ठरलं की आपल्याला असाच विषय घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला सेन्सॉरबरोबर लढा देता येईल. म्हणून आम्ही चळवळीचा हा विषय घेतला, चल हल्ला बोल या टायटलनी, आणि सेन्सॉरमध्ये दिला. सेन्सॉरनी नेहमीप्रमाणे ह्या सिनेमाला अडथळा निर्माण केला आणि उलटं त्या सेन्सॉरबरोबर आणिक एक चांगलं काम केलं की नामदेव ढसाळांची कविता काढायला सांगितली आणि वरून हे पण विचारलं कोण नामदेव ढसाळ. त्यामुळे तो आमच्यासाठी एक चांगला मुद्दा होता की सेन्सॉर बोर्ड काय आहे हे लोकांच्या समोर आम्हाला आणता आलं सोप्या पद्धतीनं. आणि तुम्ही बघितलं, तुमच्या सर्व पत्रकारांनी आम्हाला मदत केली त्यावेळी, आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय पोचला आणि महाराष्ट्रात पूर्ण आंदोलन निर्माण झाली. आणि त्या रेठ्यानी आणि त्या जनतेच्या सपोर्टमुळे सेन्सॉरला नमतं व्हावं लागलं आणि हा चित्रपटला सेन्सॉर सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागलं. जर हा चित्रपट आता प्रसार झाल्यानंतर अशा प्रकारच्या आणखी सामाजिक चळवळीबाबत असे चित्रपट तुमच्याकडनं येतील का? हो, आमची ही चळवळ जी आहे, ह्या चळवळीचा उद्देशच आहे की असे चित्रपट निर्माण करणं. त्याचबरोबर चित्रपट निर्माण करण्यासाठी लागणारे जे तरुण आहेत त्या तरुणांना फ्रीमध्ये शिक्षण देणं ह्या फिल्म मेकिंगचं, आणि त्यांच्याकडून अशा वेगवेगळ्या विषयावरती चित्रपट बनवून घेणं, हा आमचा ह्या चळवळीचा उद्देश आहे. ठीक आहे. साधा तुम्ही बोलताय की सेन्सॉर बोर्ड नको म्हणून, पण का? लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून आम्ही चल हल्ला बोल चित्रपट बनवला आणि ते सेन्सॉरने अडवला. मात्र लोकांच्या उद्रेकामुळे, जनआंदोलनाच्या रेट्यामुळे, पत्रकारांच्या सहकार्यामुळे आज सेन्सॉरला नाईलाजाने का होईना या चित्रपटाला प्रमाणपत्र द्यावं लागलेलं आहे. आमचा विषय जो आहे की फक्त एका चित्रपटासाठी तो सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं म्हणून थांबणारा ही चळवळच नाही आहे. ही चळवळ जी आहे ती सेन्सॉर हटाव यासाठी सुरू झालेली चळवळ आहे. त्यामागचं मुख्य 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण असं की आज आपण टेक्निकली एवढे प्रगत डेव्हलप झालेलो आहोत की आता लहान मुलांच्या हातात जो मोबाईल असतो त्याच्यावर ते सेन्सॉर अनसेन्सॉर्ड असं काही राहिलेलं नाही. वाटेल ते बघितलं जाते, बघता येऊ शकते, अशी अवस्था आहे. त्यामुळे या सेन्सॉरला तसं काय अर्थ नाही आहे. ते आउटडेटेड झालेली कन्सेप्ट आहे. जगातल्या अनेक देशांनी सेन्सॉर नाकारलेलं आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय संविधानाने आम्हाला जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, सेन्सॉर त्याच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतं. म्हणून आम्हाला सेन्सॉरच नको. आणि लोकांना ठरवू द्या ना, चांगलं वाईट काय. आम्ही जर वाईट पिक्चर बनवले लोक नाही बघणार, आम्ही जर काही चांगलं केलं तर लोक बघतील जरूर. म्हणून सेन्सॉर अनावश्यक ठरलेलं आहे. त्याच्यावर उगाच त्याच्या एवढ्या यंत्रणेवर पैसा आणि खर्च करणं, लोकांनाही मानसिक त्रास देणं हे त्यांनी बंद केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, ह्यामागे कोणते राजकीय दबाव आहे की काय? त्यामागे एक राजकीय सामाजिक व्यवस्था काम करत असते. ज्या व्यवस्थेला दलित, मागासवर्गीय, बहुजन, अल्पसंख्याक, स्त्रिया, आदिवासी, भटके विमुक्त या समूहांचे प्रश्न पुढे येऊ नयेत, त्या प्रश्नांची उत्तरे शोधली जाऊ नयेत, त्या विषयांच्या संदर्भात प्रबोधन होऊ नये असं वाटतं, अशी एक व्यवस्था इथं आहे. आणि त्या व्यवस्थेला सेन्सॉर हवं आहे, पण ती व्यवस्थेच्या विरोधात बोलणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना सेन्सॉर नको. कवितेच्या ओळी आक्षेपार्ह होतात का? त्यांचा विरोध होत होता तुम्हाला? त्यांना काय वाटेल या सेन्सॉर बोर्डाला ते काय सांगता येत नाही. म्हणजे ते काही अतिशय हास्यास्पद कारणांनी एखादा चित्रपट नाकारतात आणि हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात गेले की ते तसं ठेवून पिक्चर प्रदर्शनाला परवानगी दिली जाते. असं अनेक वेळा झालेलं आहे गेल्या अनेक शतकांमध्ये. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड काय म्हणतं हे सिरियसली घेण्याची गोष्टच नाही आहे. नामदेव ढसाळांची कविता जगात पोहोचलेली आहे, हा महत्त्वाचा विषय. आणि अख्खं जग ती कविता ॲक्सेप्ट करत असताना, स्वीकारत असताना, तिचं ट्रान्सलेशन करत असताना वेगवेगळ्या भाषांमध्ये सेन्सॉर म्हणण्याला काय अर्थ आहे? नामदेव ढसाळांची कविता ही कालातीतपणे सिद्ध झालेली कविता आहे. त्याच्यावर आपल्यासाठी अजून काय बोललं पाहिजे?
अनेक सिनेमांमध्ये न्यूड सीन दाखवले जातात आणि ही कविता आपले बहुजन समाजाचे नेते नामदेव देसाळ कवी यांची आहे, पण का विरोध होतो याच्याकडे कशा रीतीने बघता? सांगितलं ना की नामदेव ढोसाळ या नावाचा दुसरा अर्थ आहे विद्रोह. या व्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा विद्रोह नको आहे. जैसे ते परिस्थिती ठेवायची असते, भले ते दुसऱ्यांवर जुलूम करत असले तरी. आणि नामदेव ढोसाळ आणि तसे अनेक कवी जे आहेत, म्हणजे नारायण सुर्वे असतील किंवा सगळे असेल, आत्ता जे अनेक नवकवी आहेत, हे सगळे जे कोणी विद्रोह करतील त्या प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा तो प्रयत्न केला जात असतो. सर, ज्याप्रमाणे फुले चित्रपट होता त्याला सेन्सॉर बोर्डकडनं मान्यता मिळाली, पण त्याला जे चित्रपटगृह मिळत नव्हता. मग जर ह्या टायमाला जरी सेन्सॉर बोर्डने होकार दिला तरी पण चित्रपटगृह भेटेल का या चित्रपटाला? सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटगृह दोन वेगळे विषय आहेत. आता लढा म्हणण्यापेक्षा आता हे चातुर्याच्याच गोष्टी आहेत की जे आपण कसं डील करतो या सगळ्या व्यवस्थेशी, या चित्रपटगृह मालकांची, वितरकांची, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि अखेर सर्वात शेवटी पब्लिकवर अवलंबून आहे. पब्लिक जो निर्णय देईल तो मान्य करावा लागतो. मोमेंट जवळ बघितले, आता सिनेमा जवळ सुरू झालेले आहे, तर सेन्सर बोर्डचा जो विषय आहे की सेन्सर लोगो म्हणून, तर ही वेळ आली तर एक यावर आंदोलन पुढे सुरू राहील का? हो, हे आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपाचं नाहीच बनवलेलं. हे लॉंग टर्म चालणारी गोष्ट आहे. एका दिवसामध्ये ह्या देशामध्ये कोणत्याही गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे ही लॉंग टर्म चालणार अनेक चळवळी आम्ही उभ्या केलेल्या आहेत आणि त्या चळवळीतून उत्तरं मिळवलेली आहेत. तर ह्या देशामधलं सेन्सॉर बोर्ड जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ चालूच ठेवणार आहोत. आणि लोक जोडली जात आहेत, नवीन लोक येत आहेत, समोर येत आहेत, बोलत आहेत. नामवंत जे दिग्दर्शक वगैरे आहेत तेही आमच्या संपर्कात येत आहेत. तर ही चळवळ देशव्यापी होईल पुढे जाऊन, याची आम्ही काळजी घेणार.